इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झालेली असून गोविंदनगर परिसरातील आरडी सर्कल येथे गतिरोधकावरच मोठा खड्डा पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे, विशेषतः दुचाकी स्वारांना. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याच परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी खड्ड्यात साचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे खड्ड्याची खोली लक्षात न आल्याने वाहन चालकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आरडी सर्कल ते बडदेनगर हा जो रस्ता आहे हा गेल्या 4 वर्षापासून ह्या रस्त्याची अशीच अवस्था आहे. आता मधल्या काळात तिथे ड्रेनेजचं काम झालं. ड्रेनेजचं काम झाल्यानंतर तिथं सोलिंग व्हायला हवी होती, रोलर फिरवायला हवा होता, परंतु तसं काही झालेलं नसल्या कारणाने आता या पावसात तिसऱ्यांदा या ठिकाणी हा खड्डा निर्माण होतोय. सकाळी इथं एक शाळेचे विद्यार्थी जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला, ते नशिबाने वाचले. आज आपण पाहतो की टॉम वॉटरची परिस्थिती अशी आहे की कुठलेही पाण्याचे कनेक्शन तुटले की कॉन्ट्रॅक्टर त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते गळती भार कंटिन्यू चालू राहतो. आज आपण या ठिकाणी 8 दिवसापासून या ठिकाणी पाणी लिकेज होतंय. म्हणजे जेव्हा प्रेशरने पाणी असतं तेव्हा तो धोधो पाणी वाहतं. त्याकडेही कॉर्पोरेशनचंही लक्ष नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचंही लक्ष नाही आणि आमचे प्रतिनिधी येतं पाहतच नाही. यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही याच्यावरती लक्ष देऊन हा आरडी सर्कल तर बडदेनगरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा ही विनंती. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.